नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, तर आज आपण मराठीचे प्रश्न पाहूया. बघा, मराठीचे प्रश्न 31 पासून 61 पर्यंत विचारले जातात, म्हणजे 30 प्रश्न असतात बघा. आणि पहिला आहे, हा पॅरेग्राफ आहे. पॅरेग्राफवरील प्रश्न काय बघूनच उतार्यात शोधून लिहायचे आहेत. तर इथं पॅरेग्राफचे प्रश्न किती आहेत पहा. 31 ते किती आहेत, तर 34 पर्यंत आहेत. 35वा प्रश्न पहा काय आहे. 35वा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. पक्षी हा काय आहे? उभयलिंगी आहे का, नपुंसकलिंगी आहे का? तो पक्षी स्त्रीलिंगी आहे का? नाही, तर तो म्हणजे पुल्लिंगी आहे. तर एवढा सोपा प्रश्न लिंगावर विचारलेला आहे बघा. पुढील 36वा प्रश्न, पुढीलपैकी एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा. आता धार धारा हे पण बरोबर आहे, एकवचन आणि अनेकवचन. सतार सतारी हे पण एकवचन अनेकवचन बरोबर आहे. गार गारा पण बरोबर आहे, पण वारा वारा तर हे चुकीचं आहे. वारा वारे अशा पद्धतीने एकवचन अनेकवचन होतं, वार नसतं. तर त्यामुळे 36चं 4 अयोग्य विचारलेला आहे. कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. ह्यामध्ये 36मध्ये अयोग्य हा कीवर्ड आहे. अयोग्यमध्ये काय, वार वारा हे अयोग्य आहे. आणि एकवचन अनेकवचन हे 2 कीवर्ड लक्षात घेऊन आपण आन्सर सोडवलं का उत्तर बरोबर येतं. 37मध्ये काय आहे बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामासे येतो, तर समय म्हणजे घडी. अशा पद्धतीने इथं काय आलेलं आहे, समानार्थी शब्द आलेला आहे. अवघड, मदत, स्थळ असं काय नाही. समानार्थी शब्द समयचा घडी. 38मध्ये बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. तर हे सगळे पर्याय सारखेच झालेले आहे, पण शुद्ध शब्द काय आहे? कोट्यधीश. कोट्यधीश हा शुद्ध शब्द आहे. तर वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. तर हा आहे संयुक्त. संयुक्त वाक्यामध्ये 2 विधानार्थी सेपरेट वाक्य असतात आणि ती जोडलेली असतात व आणि म्हणून अशा पद्धतीनं. तर 39चं 1 आहे. 40वा, पुढील वाक्यात खालील आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? बाई म्हणाल्या. पुढील नावावरील पानावरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19. चुकीचे विरामचिन्ह विचारलेलं आहे. स्वल्पविराम बरोबर आहे, अवतरण चिन्ह पण बरोबर आहे, पूर्णविराम पण बरोबर आहे. तर अपसारण चिन्ह हे चुकलेलं आहे, कॉमाच पाहिजे. अधोरेखित शब्दांची जाण पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे, तर कोण हा काय आहे ते विचारलेलं आहे. शब्दांची जात पाहिजे होतं, जात. जात लिहा म्हणून आहे. तर जात काय असणार आहे? विशेषण आहे का? नाही. सार्वनामिक विशेषण आहे का? नाही. कोण या शब्द सार्वनामिक आहे का? सर्वनाम आहे. क्रियापद आहे का? क्रियापद तर नाहीच. विशेषण पण नाही. सार्वनामिक विशेषण नाही म्हणजे सार्वनामिक विशेषण असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे कोण हे सर्वनाम आहे. 42, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. तर शक्य क्रियापद आहे का? आणलेले आहे. शक्यता आहे का? नाही. प्रयोजक भावकर्तृक सिद्ध आहे. पोतेभर कैऱ्या आणल्या सिद्ध क्रियापद आहे. कैऱ्या हा आणल्या, आणल्या हा सिद्ध, आणल्या सिद्ध क्रियापद. आता नैऋत्य या शब्दातील वर्णाची संख्या किती? वर्ण लिहायची आहे ती सेपरेट लिहायची आहे ती. न ए अ, न ए अ, र त अ य. तर अशा पद्धतीनं किती आहेत? तर 7 आहेत असे वर्ण. 44मध्ये, ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे? चौकशीमध्ये भावना असतात का? निमंत्रणमध्ये भावना, नोकरीस अर्ज, तक्रार अर्ज ह्या दोन्हीमध्ये तर नाहीत. 50-50 लाईफलाईनमध्ये बघा, निमंत्रण आणि चौकशी. चौकशीमध्ये पण आपण काय करणार आहे? त्याची चौकशी करणार आहे, मनापासून करणारा चौकशीपत्र. पण निमंत्रणपत्रामध्ये आपण त्याला काय करणार आहे? आपलं निमंत्रण उत्स्फूर्तपणे त्यात भावना आपल्या येणार आहेत. त्यामुळे 44चं 1 येणार आहे. आता घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने टिंबटिंब रचली.
तर हे जर ढीग मडक्यांची उतरंड असते त्यामुळे उतरंड येणार. 46चं काय आहे तर याच्यामध्ये एक काय केलेले आहे, म्हण लिहिलेली आहे. अक्षरापासून अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल असं विचारलेलं आहे. तर आपण जर ती म्हण लिहिली, उथळ पाण्याला खळखळाट फार. तर आता अक्षर कितवं येते, दुसरं 11वं बघितलं, दुसरं आणि 11वं कुठलं येणार, ट. ट येणार आहे का, नाही. तर काय येणार आहे, रथ. रथ हा शब्द येणार आहे. तर आपण कितवं अक्षर घ्यायचं आहे, 13वं आणि दुसरं. तर रथ. रथ हा शब्द वाहन आहे, वाहनाचा अक्षर अर्थपूर्ण मिळणार आहे. 47चं बघा काय आहे प्रश्न. 47मध्ये विचारलेला आहे, सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भूतकाळ. तर इथं काही रीत दिलेली नाही, म्हणजे हळूहळू वगैरे असं काही शब्द नाही इथं. तर हे अपूर्ण पण नाही आहे, सगळे एकाच वेळी कसे येतील भविष्यकाळ. तर साधा भविष्यकाळ आहे. अजून साधा भविष्यकाळ येणार आहे. 47चं 2. 48चं मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी पाणपोई हा शब्द बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही. कडे, मागे, समोर हे शब्द काय आहेत, ते शब्दयोगी अव्यय आहेत. स ब ब हा काही किंवा अ ब ब जरी प्रिंटिंग मिस्टेक असली तरी हा काय नाही शब्दयोगी अव्यय नाही, कारण अ ब ब असला तर हा उद्गार वाचक शब्द येतो. ज्याला जे जे हवे त्याला ते मिळो देवा या वाक्याचा प्रकार ओळखा. 50व्याचं बघा, विद्यार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, नकारार्थ हे पर्याय आहेत. तर विद्यार्थ म्हणजे काय, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो हा वाक्याचा प्रकार विद्यार्थ्यामध्ये येतो. आज्ञा, संकेत, नकारार्थ असं काही नाही, विद्यार्थ आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही. तर यथा, आ, प्रति, कार. कार हा काय आहे, प्रत्ययघटिक शब्द आहे, उपसर्ग घटिक नाही. यथा उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी लागतो. यथा अवकाश, यथा हा शब्दाच्या आधी आहे. यथा प्रजा, अशा पद्धतीने यथा हा शब्दाचे शब्द आहेत. आ शब्दाचे काय, आकार, आपत्ती. आ हा काय आहे, अशा पद्धतीने आधी लागतो. प्रति हेक्टर, प्रति चौरस, प्रति किलोमीटर हे प्रति कधी लागतं, प्रतिदिन हे आधी लागतात. तर हे कार हा शब्द काय, निराकार अशा पद्धतीने हे कार हा प्रत्यय आहे, प्रत्ययघटिक आहे, उपसर्ग नाही म्हणजे कार. 52चं काय आहे, पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. सगळ्यांनाच माहीत आहे ती संत एकनाथांची काय आहे, ती भारुड या प्रसिद्ध आहे. तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65. आता बघा 53वा प्रश्न आहे, सरकारी आदेशाची टिमटिंब तिला चांगलेच महागात पडले. तर बघा, सरकारी आदेशाची टिमटिंब तिला चांगलेच महागात पडले. हस्तक्षेप करणे, विडा उचलणे, पायमल्ली करणे, राम म्हणणे. तर सरकारी आदेशाची काय, पायमल्ली केलं म्हणजे सरकारी आदेश मोडणे त्याच्यासाठी वाक्यप्रचार आहे, पायमल्ली करणे तिला चांगलेच महागात पडले. 54 प्रश्न आहे बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिमटिंब म्हणून प्रसिद्ध आहेत. तर हे बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण होते. तर के. नाहीत, पुरुषोत्तम देशपांडे नाही, व्यंकटेश माडगूळकर हे लेखक आहे. तर ह्याचं अभिवाचन हे रेडिओवर सांगली केंद्रावरती झालेलं आहे बघा, बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता, दुहिता, सुता, कन्या, सरिता. तर दुहिता म्हणजे मुलगी, सुता म्हणजे पण मुलगी, कन्या म्हणजे पण मुलगी, सरिता म्हणजे नदी. तर वेगळा शब्द आहे सरिता. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. नंतर बघा
56 ते 60पर्यंत आपल्याला काय आहे तर कवितेवरती प्रश्न आहेत. तर ते आपण कवितेतला अर्थ बघून काय करायचे आहेत, उताऱ्यावरले आणि कवितेवरले प्रश्न आपण बघून अर्थ लक्षात घेऊन काय करायचे आहे ते सोडवायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण मराठीसाठी 31 प्रश्न आपल्याला विचारले जातात. थँक्यू. 30 प्रश्न विचारले जातात, आपण ते व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. थँक्यू.